पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताहून 17 किलोमीटर दूर हुगली जिल्हा आहे। या जिल्ह्यातील उत्तरपाडा कोननगर इथे रविवारी एका घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला। चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाचा कोणीतरी खून केला होता। ही हत्या एका वजनदार वस्तूने डोक्यात हल्ला करून करण्यात आली होती। त्यासोबत हाताच्या नसा कापल्या गेल्या होत्या। या दुर्दैवी घटनेने कुटुंबाला धक्का बसला। हत्येची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तपासाला सुरुवात केली, परंतु या छोट्या मुलाला कुणी आणि का मारलं असावं हे रहस्य होतं। जेव्हा घरात कुणी नव्हते तेव्हा ही हत्या झाली। श्रेयांशूचे आई वडील दोघेही कामाला जातात। घटनेवेळी हे दोघेही बाहेर होते। घरातील इतर सदस्य काही काळ घरात नव्हते। तितक्यात गुन्हेगाराने श्रेयांशूचा जीव घेतला। घटनास्थळी जबरदस्तीने कुणी घरात घुसलंय किंवा दरवाजाची तोडफोड झाली असे काहीही खुणा नाहीत। त्यामुळे कुणी ओळखीच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा पोलिसांना अंदाज होता। श्रेयांशूच्या घरी एक श्वान होता जो घटनेवेळी शांत होता। हा श्वान कुणी अनोळखी व्यक्ती घरात शिरला की त्याच्यावर भुंकतो, परंतु घरात खून झाला तरी श्वानाचा आवाज आला नव्हता। घरातील सामानही जागच्या जागी होते। पोलिसांचा संशय बळावत जातो। त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरतात आणि त्यातून जे सत्य उघड झाले ते धक्कादायक होते। मुलाची आई शांता हिचे तिची मैत्रीण इशरत सोबत समलैंगिक संबंध होते। हे संबंध लग्नापूर्वीपासूनचे होते। याबाबत पतीलाही माहिती होते, परंतु हे कधीही बाहेर आले नाही। परंतु काही दिवसांपूर्वी श्रेयांशूने आईला इशरत सोबत नको त्या अवस्थेत पाहिले। मुलगा हे सर्व सांगेल या भीतीने महिला त्रस्त होती। दरम्यान इज्जत वाचवण्यासाठी इशरत आणि शांताने श्रेयांशूचा खून केला। 18 फेब्रुवारी रोजी या दोघींनी मिळून श्रेयांशूची हत्या केली। त्याच्या डोक्यात हल्ला करत आईनेच मुलाला संपवले। इतक्यावरच न थांबता किचनमधील चाकूने मुलाची नस कापली। पोलिसांनी या प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील फिंगरप्रिंट्स, हत्येचा हेतू यासह आरोपी शांता शर्मा आणि इशरतला अटक केली। या दोघींना खाकीचा धाक दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।